नमस्कार मित्रांनो, शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण आलो आहोत जालना या फुल मार्केटमध्ये, बघू शकता। तर आपण आज शेतकऱ्यांना फुलाचे बाजारभाव विचारणार आहोत। आपल्यासमोर आहेत शेतकरी, हे बघा त्यांचा आहे गुलाब। नमस्कार बाबा। नमस्कार। कोणते फुलं आणले आज? गुलाब, शिर्डी गुलाब। कसे भाव चालू आहे आता? कमी आहे, पण मागच्या महिन्यात चांगले भाव मिळाले। सध्या कसे चालू आहेत? एक अंदाज कमी जास्त चालू आहे 30-40 रुपयापर्यंत। 30-40 रुपये किलो। आणि जास्तीत जास्त कुठपर्यंत गेले? 200-250 रुपयापर्यंत। 200-250 पर्यंत जातात। तुमचं लागवडीचं क्षेत्र किती आहे गुलाबाचं? 18 गुंठे। 18 गुंठे। 650 झाडे। 650 झाडं। कमाल आहे। आता हा किती किलो असेल माल? 30-35 किलोचा दरम्यान आहे हा। पावसामुळं काही फरक? पाऊस तर चांगलाच आहे ना। पावसात काही याला प्रॉब्लेम होतो का? जास्त झाला तर कमी माल कमी निघतो। गाव कुठलं आपलं? वाचनवडगा। तर मित्रांनो, बघू शकता, हे आहे गुलाब या फुलाचं मार्केट। बघू शकता, फुलाचं मार्केट सध्या डाऊन झालेलं आहे। 200-250 पर्यंत गेलेले फुलं आज 40-50 किलोपर्यंत झालेले आहेत, बघू शकता। मित्रांनो, हे शेवंती आहे, ही आहे गुलछडी, बघू शकता। तर ह्या फुलाचे बाजारभाव कसे आहेत आपण शेतकऱ्यांना विचारणार आहोत। हे आहेत शेतकरी, बघू शकता। राम राम। तुम्ही कोणते फुलं आले? असं शेवंती आली का? ही आहे त्यांची शेवंती। कसे भाव चालू आहे? बघा, 120 रुपये किलो सांगतात ते आहे गिराईक। 100 रुपये किलो त्यांनी सांगितलेले आहेत। बघू शकता। कसे किलो दिले? 100 रुपये किलो। बघा, त्याची विक्री झाली आहे 100 रुपये किलोनी शेवंती या फुलाची, बघू शकता। तुम्ही कोणते आणले? शेवंतीच आहे का? किती आहे? किती किलो असं? 15 किलो। रोज निघते का 15 किलो? किती क्षेत्र आहे तुमचं लागवडीचं? अर्धा एकरमध्ये। गाव कुठलं? मग रोज मोटरसायकल आणतो? हो, ठीक आहे, ठीक आहे। तर याचे भाव 100च्या आसपास असतात का? कमी जास्त होतात? नाही, आता कमी झाले। कमी झाले। 200 पर्यंत भाव असतात। भाव टिकून राहतात का? अनेक होतं कमी जास्त होतं। तर हे तोडण्यासाठी किती जण तोडते? 6 जण असतात। धन्यवाद। ही गुलछडी कोणाची? तुमची गुलछडी कसा भाव चालू आहे? 30-40 रुपये। कमी झाला भाव? जास्तीत जास्त किती असतो? 400-500 रुपये किलो पण जातात। बारा आम्ही राहतात का फुलं? बंद होत नाही का झाडाची? बारा आम्ही राहतात। 3 वर्षे झाड आहे, बघू शकता मित्रांनो। ही गुलछडी आहे। गुलछडी फुलाचे भाव खूप कमी झाले आहेत। 30 आणि 40 रुपये भाव चालू आहेत। खरं तर याचे भाव 300, 400, 500 पर्यंत चालू असतात, बघू शकता मित्रांनो। फुलाचे भाव खूप कमी जास्त होतात। हे आहेत बघा शेतकऱ्यांचे फुलं। हे आहे शेवंती, गुलाब, बघू शकता। गुलाब आहे, बघू शकता। हे फुलाचं मार्केट मित्रांनो, याचे काय फिक्स भाव नसतात, कमी जास्त मार्केट चालूच असतं, बघू शकता। हे आहे जालना फुल मार्केट। हे आहेत शाळेचे विद्यार्थी, बघू शकता। सरांना विचारलं असता त्याने सांगितलं की मुलांना फुल मार्केट दाखवण्याचा हाच उद्देश त्यांचा आहे, बघू शकता। फुल मार्केट कसं आहे, कशी इथं खरेदी विक्री होती, व्यापारी शेतकरी हे दाखवण्यासाठी त्यांनी आपल्या संस्थेतील मुलांना इथं आणलेलं आहे, बघू शकता। हे आहे शिक्षक। सरांना आपण विचारूया। नमस्कार सर। नमस्कार सर, शाळेचं नाव आपल्या? संस्कार प्रबोधिनी विद्यालय।
तर विद्यार्थ्यांना तुम्ही आज फुल मार्केट दाखवण्यासाठी आलेलं आहे. हो. तर काय उद्देश आहे याचा नेमका? याचा उद्देश म्हणजे असं की विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फुलं हां माहिती पडणं झाले पाहिजे हां आणि हे जिल्ह्याच्या एक मुख्य ठिकाणी हां फुल बाजार हां हे त्यांना माहिती पडलं पाहिजे. हां. किंवा फुलं कुठं मिळतात. बरोबर. शेतकरी आपल्या शेतामध्ये फुलं पिकवतो हां आणि ते मार्केटला घेऊन येतो हां आणि त्याचं एक मुख्य ठिकाण या ठिकाणी आहे. हां तर ते ठिकाण दाखवून बरोबर. हां आणि फुलाचे प्रकार सुद्धा त्यांना याच्यातून या माध्यमातून आपल्याला दिसून येतं त्यांना पण. दिसून येतात. बघा मित्रांनो, या संस्थेचा हा उद्देश आहे की लहान मुलांना शाळेतल्या सर्वांना या फुलाची माहिती व्हावी. शेतकरी व्यापारी याच्यात फरक बघू शकता. हे आहेच शिक्षक.